नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। खरं तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती आजपर्यंत पीक विम्याची रक्कम जमा व्हायला पाहिजे होती, कर्जमाफीची रक्कम जमा व्हायला पाहिजे होती, तसेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता सुद्धा आतापर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता। परंतु शेतकरी बांधवांना चिंतेची बाब म्हणजे अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कोणत्याही योजनांचे पैसे या ठिकाणी जमा झाले नाहीत। परंतु आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुम्ही जर का कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, परंतु ही फक्त पात्र शेतकरी बांधवांचीच प्रतीक्षा संपणार आहे आणि अपात्र शेतकरी बांधव सुद्धा बरेच काही यामध्ये झालेले आहेत। कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये मिळणार आहेत आणि त्याचसोबत कोणत्या तारखेला कोणत्या वारी मिळणार आहेत, हे देखील मी आता तुम्हाला सविस्तरपणे पुढे सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। 2 ते 3 मिनिटे नक्की टाइम काढून पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत माहिती या ठिकाणी समजणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तसेच व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुम्ही नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता ते आम्हाला छोटंसं कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आता चला, कोणत्या शेतकरी बांधवांची नेमकी कर्जमाफी होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना नमोचे 2000 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम म्हणजेच की राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 17500 रुपये हेक्टरी प्रमाणे मिळणार आहे, हे आता सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहोत। आणि त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, कोणत्या तारखेला मिळणार आहे हे देखील तुम्हाला समजणार आहे। यामध्ये कोणते शेतकरी बांधव पात्र झालेले आहेत, ते शेतकरी बांधव पात्र कशा प्रकारे होणार आहेत, त्यांना कोणते कामे करायचे आहेत, हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळेच आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर आता बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की या 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची आम्ही कर्जमाफी करणार आहोत। या म्हणजेच की 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम देणार आहोत। या 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये देणार आहोत। हे 22 जिल्हे आता शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे निवड करण्यामध्ये आलेले आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आता टप्प्यानं वितरण होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। आणि जे उर्वरित शेतकरी असतील त्यांच्या खात्यावरती पुढील यादीमध्ये त्यांच्या जिल्ह्याचं नाव आल्यानंतर त्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या यादीमध्ये तुमचं कर्जमाफीमध्ये नाव आलंय का, पीक विम्यामध्ये नाव आलंय का, नमो शेतकरी योजनेच्या यादीमध्ये नाव आलंय का, तुमच्या तालुक्याचं नाव आलंय का, तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का, आता हे तुम्हाला सविस्तरपणे पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला देखील समजा काही शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे समजेल। त्यासोबत तुम्हाला आता मी थोडंसं म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेली कामे सुद्धा सांगणार आहे। ते तुमचे कामे जर का पूर्ण असतील तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पूर्णपणे या तिन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे। परंतु जर का त्या कामांपैकी तुमचं एक जरी काम अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो, ते तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे। कारण की आता मी तुम्हाला सांगणार आहे की सरकारच्या माध्यमातून कोणती तारीख देण्यामध्ये आलेले आहे, त्या तारखेला कर्जमाफी होणार आहे। तुमचं म्हणजेच की पीक विमा रक्कम देखील तुम्हाला मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। ती तारीख मी तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे। त्यापूर्वी आपण हे पाहणार आहोत कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, कोणत्या 22 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे, हे आपण अगोदर समजून घेणार आहोत। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगणार आहे की सरकारच्या माध्यमातून कोणत्या तारखेपर्यंत शेतकरी बांधवांना कामे करायची आहेत आणि कोणत्या तारखेपर्यंत शेतकरी बांधवांचं कर्जमाफ होणार आहे, पीक विमा रक्कम मिळणार आहे, नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत, हे आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत आता पाहत चला। शेतकरी बांधवांनो, आता हे जाणून घ्या की कोणते कामे केल्यानंतर तुम्ही या तिन्ही योजनांसाठी पात्र असणार आहेत। शेतकरी बांधवांनो, तिन्ही योजनांसाठी तुम्हाला हे काम करायचंच आहे। ज्या शेतकरी बांधवांचं अपूर्ण असेल तर त्यांना हप्त्यापासून वंचित राहू शकतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा 2000 रुपयांचा लाभ
घेण्यासाठी व पीक विमा रक्कम तुम्हाला हेक्टरी प्रमाणे 17,500 रुपये मिळवण्यासाठी व कर्जमाफीचा 2,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शेतकरी बांधवांनो ई-KYC पूर्ण करायची आहे। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन बघा, ज्या शेतकरी बांधवांची ई-KYC अपूर्ण असेल तर अशा शेतकरी बांधवांना हप्त्याचा व म्हणजेच की कर्जमाफीचा व पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुमची ई-KYC अपूर्ण असेल तर लवकरात लवकर पूर्ण करायची आहे। तुम्हाला तिन्ही योजनांचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती काम करायचं आहे। तुम्हाला तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे देखील अतिशय आवश्यक आहे। तुम्ही कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला नमोचा लाभ घ्यायचा असेल किंवा पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे काम करायचंच आहे, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे करूनच घ्यायचं आहे, तरच तुम्हाला कर्जमाफीचा, पीक विम्याचा व नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणे सुद्धा अतिशय आवश्यक आहे। फार्मर आयडी कार्ड जर नसेल तर तुम्हाला हप्त्याचा लाभ नाही मिळणार, पीक विम्याचा देखील लाभ नाही मिळणार आणि कर्जमाफीच्या लाभापासून सुद्धा तुम्ही वंचित राहू शकतात। त्यामुळे तुम्ही हे सुद्धा काम करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व काही म्हणजेच की लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो तर हे कामे केल्यानंतर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुम्ही पीक विम्याच्या पोर्टलवरती पोर्टलवरती ई-KYC केलीच असेल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम असो, कर्जमाफी असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो हे कामे केल्यानंतर जमा होणार आहे। आता हे समजून घ्या की तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये म्हणजेच की 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं की नाही। या 22 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। नंबर 1 वरती आहे अहमदनगर अकोला। अहमदनगर अकोलामधील शेतकरी असाल, अहमदनगर अकोलामध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगर अकोलामधील म्हणजेच की रहिवासी असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली असून तुमची सुद्धा कर्जमाफी, पीक विमा रक्कम व नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड, छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर भंडारा चंद्रपूर धुळे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर गडचिरोली गोंदिया हिंगोली मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो जळगाव जालना कोल्हापूर मधील शेतकरी असाल, जळगाव जालना कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर लातूर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी मधील शेतकरी असाल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर रायगड, सातारा, सोलापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर सिंधुदुर्ग, ठाणे मधील सुद्धा जरा का शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। सिंधुदुर्ग आणि ठाणे मधील रहिवासी असाल, शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव आलं असून आता तुम्हाला सुद्धा कर्जमाफी, पीक विमा रक्कम व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। सर्वात अगोदर शेतकरी बांधवांनो आता हे समजून घ्या की कोणत्या तारखेला तुम्हाला नेमकी लाभ मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे तर बघा 2 जून रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी लाभ मिळणार आहे। त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।